स्वस्तात मस्त आणि चविष्ट लागणारा असा कुठला मासा असेल तर तो बोंबील. त्याला इंग्लिशमध्ये बॉम्बे डक आणि हिंदीमध्ये बंबील असं म्हटलं जातं. तर आज आपण बोंबीलचे नारळाच्या दुधातील कालवण कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया. यासाठी मी इथे 7 ते 8 मध्यम आकाराचे बोंबील कापून व पोटाकडचा भाग काढून स्वच्छ धुवून घेतले आहे. तर हे कालवण आपण वेगळ्या पद्धतीने म्हणजेच नारळाच्या दुधात करणार आहोत, म्हणून प्रथम नारळाचं दूध काढून घेऊया. यासाठी मी इथे अर्धा खोबऱ्याची वाटी कापून घेतलेली आहे. ती मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात थोडेसे पाणी टाकून आपण फिरवून घेऊया. आता या वाटलेल्या नारळाच्या पेस्टला चाळणीत टाकून दाबून दाबून त्याचे नारळाचे दूध गाळून घेऊया. राहिलेल्या चोथ्यामध्ये पुन्हा पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यात फिरवून पुन्हा आपल्याला गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण नारळाचे दूध काढून घेतलेले आहे. आता आपण कालवण बनवायला सुरुवात करूया. यासाठी आपण इथे एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यावर आपण यात टाकणार आहोत 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट ही आपल्याला व्यवस्थित 1 मिनिट परतवून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट टाकून झाल्यावर आपण गॅसची फ्लेम कमी करणार आहोत आणि थोड्या वेळाने आपल्याला यात मसाले टाकून घ्यायचे. यासाठी आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा आगरी कोळी मसाला. इथे आपण तेलातच मसाले परतवून घेणार आहोत, म्हणून गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे. थोडं तेल थंड झाल्यावर यात आपण मसाले टाकून घेणार आहोत, कारण तेल खूप गरम असल्यास मसाले करपू शकतात. मसाले आपण जास्त वेळ नाही, अर्धा मिनिट परतवल्यावर आता आपण यात नारळाचं दूध टाकून घेऊया. नारळाचं दूध टाकल्यावर ते छान मिक्स करून घेऊया. आणि 1 उकळी आल्यावर आपण यात टाकणार आहोत 3 मध्यम टोमॅटो. 3 मध्यम टोमॅटो टाकल्यावर आपण यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटं व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित उकळल्यावर आपण यात बोंबील टाकून घेणार आहोत. बोंबील टाकल्यावर हे कालवण आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटच उकळून घ्यायचे. बोंबील टाकल्यावर लगेचच आपल्याला यामध्ये 3 कोकम टाकून घ्यायचे आहेत आणि 1 ते 2 मिनिटच हे कालवण आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. 1 ते 2 मिनिटांनी गॅस बंद करायचा आहे, नाहीतर बोंबील पूर्णपणे शिजून सुटू लागतो. नंतर यात कोथिंबीर घालून कालवण 10 ते 15 मिनिटं असेच ठेवून द्यायचे. मग ते तुम्ही सर्व करून घेऊ शकता. असे ठेवल्यावर बोंबिलाची सर्व चव त्यामध्ये मिक्स होते आणि कालवण हे एकदम भन्नाट लागतं. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.